विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। मित्रांनो बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती होऊन खूप दिवस झालेले आहे आणि याची प्रोसिजर आतापर्यंत बघा, पहिली रिस्पॉन्स शीट जारी झालेली आहे। त्यानंतर बघा तुमचे ऑब्जेक्शन वगैरे झाले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी असं एक्सपेक्ट केलं जात होतं की आचारसंहितेमध्ये याचं जे आहे ते पुढील प्रोसिजर होणार नाही, परंतु आचारसंहितेचे जे रूल आहे त्यानुसार तुम्हाला माहीत असेल की ज्या जुन्या भरती असतात किंवा ज्या भरत्यांचं शेड्यूल जारी झालेलं असतं त्यांची सर्व प्रक्रिया आचारसंहितेमध्ये चांगल्या प्रकारे पार पडत असते। तर KDMCचंही तशाच प्रकारचं आहे, सर्व शेड्यूल फिक्स झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी 6 नोव्हेंबरला याची पहिली मेरिट लिस्ट जी आहे ती जारी करण्यात आली होती आणि त्यामध्ये सर्वांची नावे जी आहे ती त्या लिस्टमध्ये टाकण्यात आलेले आहे आणि तुमचे मार्क्स जे आहे ते नॉर्मलायझेशनने किती वाढलेले आहे ते सुद्धा त्यामध्ये स्पष्ट झालेले आहे। त्या ठिकाणी तुमचे मार्क्स किती वाढले ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर आता बघूया याची फायनल मेरिट लिस्ट म्हणजे सिलेक्शन मेरिट लिस्ट कधी येणार आहे, ज्यामध्ये तुमचे नाव डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी लागले आहे की नाही ते तुम्हाला माहीत पडेल। तर त्यापूर्वी तुम्हाला एक साधी सूचना देऊ इच्छितो। तर बघा, आतापर्यंत जितक्या काही या ठिकाणी महानगरपालिकेच्या भरत्या आल्या आहे आणि GMCच्या भरत्या आल्या किंवा कोणत्याही सरळ सेवेच्या भरत्या आलेल्या आहेत, तर त्यासाठी बघा सर्वांसाठी सिलेबस जो आहे तो कॉमन आहे। तर जर तुम्ही तो कॉमन सिलेबस जो आहे तो चांगल्या रीतीने करून घेतला तर अजूनपर्यंत खूप साऱ्या मनपा भरती यायच्या आहे, जवळपास 20-22 मनपा भरती यायच्या आहे आणि सोबत GMC सरळ सेवा तलाठी पोलीस भरती अशा असंख्य भरत्या येणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही हा सिलेबस कव्हर करून ठेवला तर तुमचं यावर्षी कोणत्या ना कोणत्या भरतीमध्ये 100% सिलेक्शन हे फिक्स होणार आहे। त्यासाठी आपण एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे। फक्त तुम्हाला 50 रुपयामध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत कंप्लीट GK PDF कोर्स। तर बघा, या PDF कोर्समध्ये तुम्हाला जवळजवळ 10,000च्या जवळपास PYQs मिळणार आहे। बघा, सामान्य विज्ञानचे यामध्ये एक या ठिकाणी 1000 PYQचा संच आपल्याकडे अवेलेबल आहे। 61 पेजचा हा PDF आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्राच्या भूगोलवर टोटल 500च्या वरती MCQs आहे। 1,100 पेजचा हा PDF आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता 1000 GKचे प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी आहे आणि याचमधून हे सर्व प्रश्न जे आहे ते PYQs आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर पेपरमध्ये आलेले प्रश्न आहे। यामधूनच परत प्रश्न जे आहे ते हमखास रिपीट होत असतात सरळ सेवे भरतीमध्ये। त्यानंतर बघा, आधुनिक भारताचे या ठिकाणी तुमच्याकडे 1000 पासून टोटल 2000 प्रश्नाचा संच आपण प्रोव्हाइड केलेला आहे। बघू शकता, या ठिकाणी हा PDF आहे 1 ते 1000 पर्यंत प्रश्न। नंतर या PDF मध्ये 1001 ते 2000 प्रश्न। नंतर प्रयोग व त्याचे प्रकार, हा व्याकरणाचा असा प्रकार आहे ज्यामध्ये 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये एक्स्ट्रा टाईप सुद्धा दिलेले आहे प्रयोगाचे, ज्यावर प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही त्या ठिकाणी ते सोडवू शकत नाही। बघा, प्राचीन कर्मणी प्रयोग काय असते याच्यावर सुद्धा या ठिकाणी फोकस केलेला आहे। त्यानंतर बघा, भारताची अर्थव्यवस्था हा PDF आहे। पंचवार्षिक योजनेसंबंधी देखील PDF प्रोव्हाइड केलेला आहे। आर्थिक अर्थसंकल्पना, राज्यघटना, त्यानंतर केंद्र आणि राज्य संबंध अशी असंख्य PDF तुम्हाला फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये प्रोव्हाइड करणार आहे। आणि या PDFचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे याची खात्री मी तुम्हाला देतो। तर लगेच तुम्ही हा PDF कोर्स घेऊन घ्या। यासाठी तुम्हाला फोन नंबर देतो 9284307184 9284307184 या नंबरवर फक्त मेसेज करा आणि हा PDF कोर्स तुम्हाला हवा आहे असे सांगा आणि 50 रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा। तर बघा, आता आपण बघूया KDMCची फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे। तर बघा, 6 नोव्हेंबरला याची फर्स्ट मेरिट लिस्ट लागली होती आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स झाले ते तुम्हाला माहीत पडलेले आहे। तर आता बघा, याचं मेरिट लिस्ट लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट, ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही क्वालिफाय झाले की नाही हे माहीत पडेल आणि पहिल्या मेरिट लिस्टनंतर एका महिन्याच्या आत फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती लागत असते। तर बघा, 6 नोव्हेंबरला लागली तर 6 नोव्हेंबरपासून तर 6 डिसेंबरपर्यंत कधी पण तुमची फायनल मेरिट लिस्ट लागू शकते। तर आता बघा, जवळपास या ठिकाणी 15 दिवस राहिलेले आहे, तर या 15 दिवसामध्ये तुमची फायनल मेरिट लिस्ट ही 100% लागणार आहे आणि जर काही कारणास्तव लागली नाही तरी ती लवकरात लवकरच लागणार असल्याची या ठिकाणी चर्चा होत आहे। तर जेव्हा मी या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला
KDMCमध्ये. तर आपले काही सहकारी त्या ठिकाणी कार्यरत आहे. तर त्यांनी असे सांगितले की हालचाली जी आहे ती सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागून डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस होणार आहे. तर बघा, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस लवकर होत असल्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स जे आहे ते रेडी ठेवा. तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डिग्री वगैरे आणि ओळखपत्र वगैरे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे रेडी असावे लागते. सोबत या ठिकाणी तुमचे आयडेंटिटी कार्ड म्हणजेच पॅन कार्ड किंवा आधार कार्ड देखील तुमच्याजवळ असावे लागते. सोबत तुमच्या या ठिकाणी बघा डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर या ठिकाणी लहान कुटुंब प्रमाणपत्र हे सुद्धा असणे अतिशय गरजेचे आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपीज जे आहे ते घेऊन जायचे आहे. तर बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि PDF कोर्स घ्यायचा असेल तर नक्कीच मेसेज करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.